सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीतून भारताच्या सामर्थ्याची जगाला प्रचिती। सोमनाथचा अमृत महोत्सव पुढील 1000 वर्षांसाठी भारताला मार्गदर्शक प्रेरणा देईल। पंतप्रधानांचे गौरवोद्गार। भारत आत्मविश्वासाने पुढे जात असून जगातील कोणतीही शक्ती भारताला नमवू शकत नाही आणि दडपून टाकू शकत नाही। पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन। जागतिक संकटाच्या काळात पेट्रोल डिझेलचा संयमानं वापर करण्याचं, सोनं खरेदी टाळण्याचं तसंच रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचं पंतप्रधानांचं देशवासियांना पुन्हा आवाहन। स्थानिक उत्पादनांचा अवलंब करून काळाची गरज ओळखत वोकल फॉर लोकल लोकचळवळ बनवावी। देशातील उद्योजकांना बळ देण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त। देशाची परकीय गंगाजळी सुस्थितीत सध्याचं इंधन संवर्धन हे दीर्घकालीन क्षमता बांधणीच्या उद्देशानं चिंतेचं कारण नाही। पश्चिम आशियावरील आंतरमंत्री गटाच्या बैठकीत केलं स्पष्ट। भारतात कच्च्या तेलाचा साठा स्थिर आणि योग्यरित्या व्यवस्थापित, देशात इंधनाची कोणतीही कमतरता नाही। आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत माहिती। जागतिक कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम। मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1313 अंकांनी कोसळला। निफ्टीतही घसरण। भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता, औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणारी परिपूर्ण व्यवस्था उभारण्यासाठी सर्व प्रयत्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। विकसित भारत जी रामजी कायदा 1 जुलैपासून देशभरात होणार लागू। अधिसूचना जारी। 125 दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते IIT मुंबई इथं एकात्मिक कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज या प्रगत क्षेत्रीय प्रयोगशाळेचं उद्घाटन। आणि नाशिकच्या TCS अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाच्या सत्यशोधन समिती अहवालात लैंगिक छळ, दादागिरी आणि पॉश कायद्याचं शून्य पालन होत असल्याचे ताशेरे। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक